लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. मोठी खुशखबर आहे की राहिलेल्या लाडकी बहिणी, उर्वरित राहिलेल्या लाडक्या बहिणी, त्यांना हप्ता कधी वाटप होणार आणि त्यांना पैसे येणार का नाही येणार? आले तर त्यांना किती रुपये येईल? 1500 येईल का 3000 रुपये येईल? तर आता सगळे हे मुद्दे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींना जर अजून पण बघितले तर पैसे आलेले नाहीयेत. तर त्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे कधीपर्यंत येईल आणि त्यांना किती पैसे येईल? तर ते आता सर्व आता ही सगळं व्हिडिओमध्ये आपण आता पुढे जाणून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जी मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी ते सुद्धा तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये कळेल आता. तर आता लाडक्या बहिणींची ज्यांची ई-के-वाय-सी झालेली होती किंवा ई-के-वाय-सी झालेली आहे, तर त्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे आले. 1500 रुपये करून असं 3000 रुपये एकत्र दोन्ही मिळून असं 2 ते 3 दिवसामध्ये त्यांना 1500 करून असं 3000 रुपये मिळत एकत्र आलेले आहेत. तर बाकीचे अजून पण असे लाडकी बहीण आहेत की ज्यांना पैसे एक पण हप्ता आलेला नाहीये आणि भरपूर पण असे लाडके बहीण आहेत की ज्यांना 1500 रुपये फक्त आलेले आहेत. तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला किती रुपये आतापर्यंत आलेले आहेत. म्हणजे आता हे जे हप्ता जे आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये आले का तुम्हाला 1500 रुपये आले? तुम्ही कमेंट करून सांगा. कारण की सगळ्यांसाठी खुशखबर असणार आहे. 3000 रुपये आले असले तरी खुशखबर आहे, 1500 रुपये आले असले तरी खुशखबर आहे आणि पैसे काय जरी आले नसेल तरी खुशखबर आहे. कारण की सगळ्यांसाठी वेगवेगळी खुशखबर आहे. तर आता तुम्ही लाडक्या बहिणींनो, ज्यांना 3000 रुपये आले असेल तर त्यांच्यासाठी साधी मोठी खुशखबर काय असणार आहे तुम्हाला सांगतो मी, की 2100 रुपये या बाबतीत पण चर्चा चालू झालेली आहे, की 2100 रुपये पण लवकरात लवकर द्यायला सुरुवात करणार आहे. 3000 रुपये ज्यांना आलेले आहेत तर ते लाडक्या बहिणी समजायचं की त्यांनी पात्र आहेत, त्यांना काही सुद्धा आता प्रॉब्लेम होणार नाही, त्यांना पैसे यायला कंटिन्यू चालू राहणार. 1500 रुपये ज्यांना आलेले आहेत तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा आता पैसे आणि पुढचे जे 1500 रुपये आहेत ते 1500 रुपये तुम्हाला लवकरच येणार आहेत. तुम्ही चिंता करू नका, घाबरू नका, तुम्हाला पैसे बंद होणार नाहीये तुम्हाला आणि 1500 रुपये लवकरच येणार आहेत. फक्त त्यांचं जे शासनाकडचं जे चालू आहे जरा प्रॉब्लेम चालू असल्यामुळं त्यामुळे ते नाही थांबलेले आहेत. आणि ज्यांना एकही हप्ता अजून म्हणजे हे 2 महिन्यातला एकही हप्ता आलेला नाहीये, म्हणजे 1500 पण आले 3000 पण आले, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा जे अपात्र झाले म्हणून असं सांगत आहेत तर त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी नवीन आता तुम्हाला लवकरात लवकर निधी मंजूर होणार आहे. मंजूर झालेला आहे 730 कोटी 750 कोटीच्या आसपास निधी मंजूर झालेला आहे. त्या सर्व लाडक्या बहिणींना तुम्हाला पण वितरण सुरू होणार आहे. तर या बाबतीत तुम्हाला आता मी नोटीस पण दाखवतो. तर ते नोटीस काय आहे आणि ते नोटीस तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती ए टू झेड तुम्हाला कळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माहिती भेटत असेल. आपल्या सरकारी योजना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बघा लाडक्या बहिणींनो, काय सांगितलं, लाडकी बहीण योजना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी उर्वरित लाडक्या बहिणींसाठी 730 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सांगितलं होतं ना. तर आता हे बघा, ही न्यूज बघा, आता ही परवाच आलेली आहे. तर आता तुम्हाला पैसे नक्की म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणींना तुम्हाला आता पैसे यायला सुरुवात होणार, कारण 730 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. तर तुम्ही आता चेक करून बघत राहा. तर पुढची नोटीस बघा, महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यासाठी निधी उपलब्धता नव्हता, त्यासाठी आता सामाजिक न्याय व विभागातर्फे 730 कोटी रुपयांचा निधी हा उर्वरितच्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाही अशा महिलांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी महिला व बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच ज्या महिलांना हप्ता आला नव्हता त्या महिलांच्या बँक खात्यात पुढील 1-2 दिवसामध्ये हप्ता वितरण परत सुरू होऊ शकते. याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया. लाडकी बहीण योजना 730 करोड अपडेट न्यूज. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की आता बघा पुढच्या हे 2 ते 3 दिवसामध्ये हप्ता वितरण परत होऊ शकणार आहे. याबद्दल सविस्तरपणे त्यांनी माहिती पण दिलेली आहे आपल्याला. तर आता यामध्ये आता आपण जाणून घेऊया अजून पुढे त्याची अपडेट काय असणार आहे. मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला तरी पण कधीपर्यंत येऊ शकतो वगैरे. तर आता या पुढे बघूया. आणि एप्रिल महिन्याचा हप्ता. लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च महिन्याचा हप्ता व एप्रिल महिन्याचा हप्ता 13 मे पासून वितरण करण्यासाठी सुरुवात झाली होती. त्यामध्ये त्या महिलांची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झाली होती. अशा महिलांना लगेच 2 दिवसामध्ये दोन्ही हप्तेचे पैसे 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. परंतु अजूनही लाखो महिलांच्या बँक खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही यामध्ये तुम्ही सांगा की तुमची ई-के-वाय-सी झाली होती का नाही. तुम्ही पात्र आहात ना, तर तुमची ई-के-वाय-सी झालेली आहे तरी सुद्धा तुम्हाला का पैसे आले नाही.
तर हे भरपूर असे कमीत कमी लाखो बहिणींचे हे प्रश्न आहे. तर त्यामध्ये तुमचं पण असं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला सुद्धा कळेल. आणि ह्या बाबतीत जर बघितले तर आता लास्ट आपण नोटीस काय आहे बघूया. तर बघा, सामाजिक न्याय व विषय सहाय्यक विभाग यांच्यातर्फे 730 कोटी रुपयांचा निधी हा मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या उर्वरित लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी ही रक्कम महिला व बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आलेली आहे, असा जी आर काल 21 मे रोजी आला आहे. त्यामुळे ज्या लाभार्थी ज्या लाभार्थी पात्र महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मागील आठवड्यामध्ये मिळाला नाही, अशा महिलांना आता पुढील 1-2 दिवसामध्ये मार्च महिन्याचा हप्ता व एप्रिल महिन्याचा हप्ता 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील, अशी बघा ही न्यूज आलेली आहे. आणि ह्यामध्ये जर बघितले तर सर्व लाडक्या बहिणींना त्यांचा जे हप्ता आहे पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांना 2 ते 3 दिवसामध्ये त्यांना जमा होईल, अशी न्यूज आलेली आहे. तर म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.